हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्तच असाल. तर आता बघा, आज हे बेडशीट धुवायला काढले होते सगळे आणि हे सगळे व्यवस्थित अंथरून ठेवते. तर कधी-कधी तेच-तेच बघायचा कंटाळा येतो. मग आता दुसरं मी अंथरलेलं आहे आणि खूप कंटाळा आला होता. तर आता थंडी भयान वाढलेली आहे आणि असं मस्त उन्हामध्ये असं बसावं वाटतं. तर इथे गार्डनमध्ये आली होती थोडे पाय मोकळे करायला. तर छान वाटतं कधी-कधी असं एकांतामध्ये वेळ घालवला तर आणि तेवढंच छान फ्रेश वाटतं. तर इथे गार्डनमध्ये आली आहे आणि आता घरी चाललेले आहे. जरा वेळ बसले, एक 15-20 मिनटं आणि नंतर आता घरी आले. घरी आल्यानंतर पुन्हा कामांना सुरुवात. तर हे जे वॉशिंग मशीन वगैरे पिठाची गिरणी वगैरे सगळं पुसून घेतलं, कांदे वगैरे निवडले आणि ते ट्रॉलीत भरले. तर हे सगळं करता करता बघा मला इथे वाजलेले आहेत 5. नंतर चहा वगैरे घेतला आणि मस्त वेगवेगळे पक्षी असे गॅलरीमध्ये येऊन बसतात. त्यांचा तो चिवचिवाट ऐकला ना तर खूप छान प्रसन्न वाटतं. तर आता संध्याकाळचे इथे अंडा करी बनवायचं ठरवलेलं आहे आणि आता मार्गशीर्ष लागलाच आहे उद्यापासून. तर आता आज बुधवार आहे, त्यामुळे इथे आज शेवटचं हे अंडा करी मी बनवत आहे. आणि मार्गशीर्षमध्ये माझे गुरुवार असतात, त्यामुळे आम्ही पूर्ण नॉनव्हेज बंद करतो, मार्गशीर्ष महिन्यामध्ये खात नाही. तर आता इथे अंडा करी बनवण्यासाठी मी सगळी प्रिपरेशन करून घेतले. अंडी उकडून घेतली, तसेच कांदा टोमॅटो वगैरे ग्रेव्ही बनवून घेतली आणि कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगलं भाजलं, आलं लसूण वगैरे ग्राइंड केलं मिक्सरला आणि त्यानंतर इथे बारीक कांदा चिरून तेलामध्ये छान परतून 2 तमालपत्र आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि तसेच त्याबरोबर ही जी वाटण वाटलेलं होतं ग्रेव्ही, टोमॅटो आणि कांदा हे तेलामध्ये थोडंसं ब्राऊन कलरचं होईपर्यंत छान भाजलं आणि नंतर मिक्सरला ग्राइंड केलं आणि पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये धना पावडर, लाल तिखट, हळद पावडर, थोडं मीठ टाकून थोडं पाणी ॲड करायचं आणि उकडलेली अंडी त्यामध्ये फ्राय केलेली अंडी सोडून घ्यायची. तर अंडी पहिले उकडून घेतल्यानंतर ती फ्राय करायची तेलामध्ये लाल तिखट वगैरे टाकून. तर अंडा करी बनवली, याचा व्हिडिओ वरच्या रेसिपी चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता. तर आता संध्याकाळचं जेवण मस्त कांदा, लिंबू, चपाती आणि अंडा करी. जेवण झालं, पुन्हा किचन आवरलं, सगळे भांडे वगैरे क्लीन केले. रात्रीचं पण नाईट असं माझं किचन क्लिनिंग असतं. सगळं साफसूफ वगैरे करून रात्रीचं झोपलं ना की सकाळी अगदी फ्रेश वाटतं उठल्याबरोबर आणि कामं पटापट उरकतात. तर असं आहे माझं रात्रीचं नाईट किचन क्लिनिंग बघा. तर पूर्ण मी असं क्लीन करून ठेवते, माठ वगैरे भरून ठेवते, त्याचबरोबर सगळं आवरून ठेवते, म्हणजे झुरळं पाली वगैरे होत नाही आणि सकाळी उठल्याबरोबर फ्रेश वाटतं. तसेच सगळं आवरल्यानंतर रात्री झोपण्या अगोदर हे फॅट कटर ड्रिंक आम्ही सगळे घेत असतो. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, वजन मेंटेनमध्ये राहतं. असा होता आजचा माझा ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.